गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा. आता आपल्याला बघायचं गुप्त काळातलं जे लिटरेचर आहे किंवा वेगळे मेडिसिन म्हणलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आहे किंवा बाकीच्या घटकांबद्दलची चर्चा करायची आहे बघा. जे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे बघा. त्यात काय काय सांगितलेलं आहे बघा. काय बघा, इथंपर्यंत आपलं झालेलं आहे बघा. अप टू दिस वी हॅव एंड. डेव्हलपमेंट ऑफ संस्कृत लँग्वेज आणि लिटरेचर बघायचे. त्यामध्ये आपलं कालिदास आहे किंवा जे काय म्हणतात की वेगळे जे काय विशाखा दत्त, मुद्रा राक्षस असे त्याचे ड्रामा आलेले आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्यात बघायची आहे. ठीक आहे. त्याच्याशिवाय काय आपण बघितलेलं पाहिजे. मग सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट काय झालेलं आहे बाबा गुप्त काळामध्ये. परत काय म्हणता आलं ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्रात काय डेव्हलपमेंट झालेले आहे. मग गणितामध्ये काय झालेले आहे आणि मेडिसिनमध्ये काय झालेले आहे. त्या गोष्टी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. आणि जर वेळ राहिला तर मग हर्ष आणि त्याचा कालखंड यावर आपण बघूयात बघा. ओके. आपल्याला बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते. ओके. आता बघा इथं दिलेलं आहे आरंडी स्टेट. यामध्ये काय काय दिलेलं आहे बघूया. गुप्ता अँड पोस्ट गुप्ता पिरियड यातलं आपल्याला बघायचं. लॉ बुक्समध्ये काय बघा वेगळ्या प्रकारच्या स्मृती आहेत. त्यामध्ये आपल्या लिटरेचरमधलं संस्कृत सोर्सेसमध्ये आपल्याला संस्कृत लिटरेचर आपण त्या अंतर्गत बघूया. संस्कृत लिटरेचर, संस्कृत वाङ्मय. आजच बघा एक तुम्ही बघितलं असं बघा स्टेटस एस.एल. भैरप्पा म्हणून आहेत बघा, कन्नड साहित्यिक. एस.एल. भैरप्पा त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची सार्तवाह नावाची कादंबरी आहे बघा, जे आपल्याला प्रश्न सूतचारण मागध भाट आणि त्याचबरोबर सार्तवाह जे व्यापार करणारे घटक आहेत त्याच्यावर हा प्रश्न आहे बघा. आज कन्नड साहित्यकार असणारे किंवा नॉव्हेलिस्ट आहेत बघा, 22च्या आसपास कादंबरी आहे त्यांनी लिहिलेली. एस.एल. भैरप्पा सार्तवाह नावाची कादंबरी. आणि हे आपल्याला एकदा नेटला प्रश्न विचारायला बघा बुक्स आणि त्याच्याबद्दल असणारं. एस.एल. भैरप्पा नाव लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न जर आला पुस्तकांची नावं आणि त्यांचं नाव जर विचारलं जोड्या लावामध्ये, आज त्या सुंदर लिटरेचरचे असणारे अभ्यासक आहेत कन्नड लिटरेचर. त्यांना पंपा नावाचा पुरस्कार बघा, पंप पुरस्कार म्हणजे. पंपा म्हणजे बघा पंपा कवी हा कोण आहे बघा, आद्य कन्नड कवी आहे बघा. आद्य कन्नड कवी म्हणजे कन्नड कवितेचा उद्गाता किंवा प्रणेता म्हणता येईल. कन्नड कवितेचा, कन्नड भाषेचा प्रणेता पंपा नावाचा कवी आहे बघा. त्यांचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळं हा घटक एकदा बघून घ्या. एस.एल. भैरप्पा काय आहे बघा, एक्झॅक्टली काय आहे. कारण लिटरेचर इज अ सोर्स ऑफ हिस्ट्री. हे आपल्याला इतिहासामध्ये वाङ्मयाच्या आधारे इतिहासाचा अभ्यास आपण करतच असतो बघा. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. ओके. टेक्निकल वर्क्समध्ये आपल्याला काय पुस्तकाचे काय म्हणता याला गुप्त काळातले काय दिसतात बघा. नारद स्मृती आहे बघा, विष्णू पुराण आहे, बृहस्पती, कात्यायन कामसूत्र काय वात्स्यांचं कात्यायन. त्यानंतर काय बघा टेक्निकल वर्क्समध्ये अमरकोश आहे बघा. नामलिंग अनुशासनम, नामलिंग अनुशासन अमरकोश म्हणजे त्याबद्दलचं असणार रायटिंग त्यामध्ये दिसतं. कृषी पराशर लिटररी वर्क आहे, शेतीबद्दलचा असणार कृषी पराशर. कृषी पराशर हा शेती संदर्भात असणारा या काळातला पुस्तक आहे बघा, कृषी पराशर. त्यानंतर काव्यामध्ये काय आहे बघा, अभिजान शाकुंतल, अभिजात शाकुंतल कोणाचं आहे बघा, कालिदासाचं असणारं पुस्तक आहे. काय कालिदासाचं पुस्तक कुठल्या पुस्तकात बघा तेही आपल्याला या काळातले सांस्कृतिक लिटरेचरमध्ये बघायचं आहे. अभिजात शाकुंतल. परत काय देवी चंद्रगुप्तम कोणाचं पुस्तक आहे, जोड्या लावामध्ये प्रश्न विचारायला आहे बघा. त्यामध्ये आपल्याला चंद्रगुप्ताच्या स्टोरीबद्दल सांगितलेलं आहे. तर तो विशाखा दत्तचा असणारा
लेखन आहे. देवी चंद्रगुप्तम आणि मुद्रा राक्षस असे दोन नाटकं जे आहेत किंवा पुस्तकं आहेत जी आपल्याला लिहिले गेले दिसतात. मुद्रा राक्षस आणि देवी चंद्रगुप्तम कोणाचं पुस्तक आहे बघा, बोथ बुक रिटन बाय द विशाखा दत्त. याच्यावर प्रश्न वारंवार आलेला आहे, बऱ्याच वेळा सेटला नीटला या दोन पुस्तकांच्या लेखक म्हणून आपल्याला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये स्टोरी पण विचारली, देवी चंद्रगुप्तम काय, मुद्रा राक्षसमध्ये काय सांगितलेलं आहे, कसं आहे काय. ह्या पिरियडमध्ये आपल्याला महाभारत आणि रामायणाचं संकलन पण झालेलं आहे बघा. पौराणिक लिटरेचर पण आपल्याला त्या काळात दिसतं. म्हणजे गुप्ता काळामध्ये याची काय म्हणता येईल त्याला लेखन झालेलं किंवा संकलन झालेलं आहे. टू अंडरस्टँड दिस पिरियड इट ऑल्सो विटनेस अ कंपोजिशन तमिळ एपिक्स. तमिळ महाकाव्य पण आपल्याला याच काळात गुप्ता काळाच्या आसपास आलेले दिसतात. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे शिल्पदीकरण आणि मणिमेखलई आणि जीवक चिंतामणी आणखी एक असं असणार आहे. Along with them, we also have travelogue of several foreign visitors. पर ही चिनी प्रवाशांचं लेखन पण आपल्याला त्यामधलं महत्त्वाचं आहे. आपण बघितलं होतं फायांचं अकाउंट बघितलं होतं. कोण फायान? 5व्या शतकात चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात किंवा त्या कालखंडात आलेला व्यक्ती. कोण? फायान, ज्यानं भारतातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीबद्दल त्यानं बोललेलं दिसतं. आणि तो काय सांगतो की लोक कांदा नसलेला अन्न सुद्धा खाताना या ठिकाणी दिसतात. लोक सरास शिक्षा, कुठल्या प्रकारची शिक्षा नाही असंही आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. कुणी? फायानं जी माहिती दिलेली आहे बघा. फायानं आणखी काय सांगितलेलं आहे? चांडळाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. चांडळ नगरीमध्ये येत असताना काय करतो की काठी वाजवतो आणि त्याला दिवसा येण्याची परवानगी नाही. का? तर त्याची सावली कोणाच्या अंगावर पडू नये, म्हणजे जेणेकरून कोणाला त्याच्यापासून विटाळ होऊ नये. ही एक आपल्याला चांडळाबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी कोण सांगतो बघा? फायान नावाचा इतिहासकार, फायान नावाचा जो काही चिनी प्रवासी आहे तो सांगतो बघ. त्यानंतर आला व्हिजिटर सेव्हरल फॉरेन व्हिजिटर्स, त्यामध्ये आपल्याला ती माहिती मिळते. सिग्निफिकंट बिईंग बुद्धिस्ट मॉन्ग लाईक फायान, आपण तेच वाचलं, हु व्हिजिटेड द गुप्ता पिरियड ड्युरिंग द गुप्ता पिरियड अँड द ह्युएनसंग, हा आलेला हर्षवर्धनच्या काळात आलेला आहे. तोही गुप्ता काळाबद्दलची माहिती देतो. 9th and 10th century आलेला वेअर सेव्हरल अरब ट्रॅव्हलर्स. सुलेमान नावाचा 9व्या-10व्या शतकात आलेला ट्रॅव्हलर आहे. परत आहे बघा सुलेमान. परत आहे बघा अल मसुदी, हे आपल्याला अर्ली मॉड्यूलमध्ये बघायचेच आहेत. अल मसुदी आणि अल्बेरुनीचा भारत, हे तर आपण बघणारच आहे. अल्बेरुनीचा भारत हे इम्पॉर्टंट लेखन आहे बघा गुप्ता कालखंड समजून घेण्यासाठी. गुप्ता कालखंड समजून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक असणार बघा. इन ॲडिशन हिस्टोरियन आर ऑल्सो एडेड बाय द ॲम्पल एपिग्राफिक डाटा रेकॉर्डिंग ग्रँट ऑफ लँड टू रिलिजियस एस्टॅब्लिशमेंट अँड द ऑफिसेस. भूमिदानातनं काय म्हणता येईल की धार्मिक स्थापना झालेली आहे का? भूमिदानातून धार्मिक स्थापना आपल्याला झालेली दिसते. रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑफिशियल्स. मेजॉरिटी ऑफ दीज आर इन फॉर्म ऑफ कॉपर प्लेट्स. ताम्रपटाच्या आधारेच त्या लँड ग्रँट दिल्या गेल्या आहेत. विथ द हेल्प ऑफ कॉपर प्लेट्स. वी हॅव ऑल्सो सम एक्सलंट न्यूमेस्मॅटिक डेटा. नाणक नाण्यांच्या आधारे सुद्धा आपल्याला या काळाची माहिती मिळते. ओके, नाण्यांच्या आधारे. आता गुप्ता काळातलं लँड ग्रँट्स आपण तो बघितलेला होता, अग्रहार आणि ब्रह्मदेव. या ठिकाणी लँड ग्रँट्स काय आहेत गुप्ता काळातल्या बघूया बघा. गुप्ता आणि पोस्ट गुप्ता फेजेस आर मार्क बाय एक्सपान्शन ऑफ ॲग्रिकल्चर अँड चेंजेस इन द ऑर्गनायझेशन. शेतीचा विस्तार झाला, संघटनात मूलभूत बदल झाला. चीफ फॅक्टर ऑफ द लार्ज नंबर ऑफ लँड ग्रँट गिव्हन टू द रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट अँड ऑपरेशन. म्हणजे धार्मिक स्थापनेसाठी आणि त्या अधिकाऱ्यासाठी दिली गेलेली या ठिकाणची ही आपल्याला काय म्हणता येईल की डोनेशन्स आहेत किंवा त्यातलं लँड भूमिदान आहे. दिस प्रॅक्टिस वॉज फर्स्ट रेकॉर्डेड अंडर द सातवाहन. ही पहिल्यांदा सुरुवात जी आहे बघा लँड ग्रँटची, हा प्रश्न डायरेक्ट विचारला जातो. म्हणजे काय बघा, द प्रॅक्टिस ऑफ, आपल्याला जर प्रश्न विचारला, द प्रॅक्टिस ऑफ लँड ग्रँट फर्स्ट स्टार्टेड बाय त्या ठिकाणी दिला जाईल सातवाहन देतील. परत देतील काय म्हणता येईल की दुसरं देतील वाकाटक देतील, बी वाकाटक.
सी काय म्हणता येईल की गुप्ता. त्याचा आन्सर आहे बघा, सातवाहन काळात भूमिदान नावाची कल्पना सुरू झालेली होती. सातवाहन काळात भूमिदान नावाची कल्पना सुरू झालेली होती. who gave a few grant to the बुद्धिस्ट लोकांना पहिल्यांदा ग्रँट दिलेले सातवाहन दिसतात. In this period, it became more widespread. Under the Gupta, land grants first became the popular in peripheral area like मध्य प्रदेश आणि बेंगॉलमध्ये. म्हणजे परिगावाच्या लोकांना काय त्या ठिकाणी ह्या लँड ग्रँट्स दिले गेले होते. परिगावर म्हणजे काय, सत्तेचे केंद्रबिंदू सोडून दुसऱ्या ठिकाणी जर काही परिघ आहे म्हणजे काय बॉर्डर लाईनला किंवा दुसऱ्या राज्याच्या जवळ किंवा काय म्हणतात थोडक्यात काय तर ह्याच्यापासून दूर, कशापासून, राजधानीपासून दूर असणाऱ्या ठिकाणी लँड ग्रँट्स असलेले दिसतात. विथ द अप्रुव्हल ऑफ सेंट्रल अथॉरिटी, म्हणजे कोणाच्या केंद्रित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याच परवानगीनं. Interestingly, the recipient were granted exemption from the royal taxation. The grants made in Madhya Pradesh were by the Vakataka. वाकाटकाने पण आपल्याला मध्य प्रदेशमध्ये ग्रँट दिलेले दिसतात, जे सरंजामदार आहेत कुणाचे, गुप्ताचे. Compared to the Gupta, the condition of this grant were even more generous. The condition of this grant has more generous in Gupta period. Along with the taxes, state also gave up the right to mine, pasture on land with the right to govern the inhabitants. म्हणजे त्या भागात येणाऱ्या महसूलला पण महसूल किंवा खान उद्योग जे काही त्याचा गिव अप डायरेक्ट त्याच्यावर अधिकार आपल्याला गुप्ता साम्राज्य सोडताना दिसतं. त्याच्यामुळे हे जे वेगळं पण आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणचं रूल करायचे बी त्या लँड ग्रँट दिलेले. अंडर द पोस्ट गुप्ता पॉलिटिक्स, लँड ग्रँट्स वेर ऑल्सो गिवन टू ऑफिशियल्स. द लॉ बुक ऑफ बृहस्पती रेकमेंड्स grants of land to the capable brave officers. म्हणजे जे विधवा काय म्हणतात धाडशी आहेत, क्षमतावान अधिकारी आहेत, अशा लोकांना भूमिदान केलं पाहिजे. त्याला आपण मॉडर्न काळात किंवा मेडिवल काळामध्ये त्याला जहागिरी म्हणलेलं आहे. जहागीरदार क्रायसिसमुळे मुघल एम्पायरचं पडलं, तसं या काळात जहागीरदार आलेला आहे. मग आपल्याला सामंत काळाचा की सामंतशाहीचा उदय पण आपल्याला गुप्ता काळापासून बघायला येतो बघा. Huensung give inform us that under the Harsha, high offices have been assigned to them. We also have epigraphic record, data recording, land grants to offices under the Gurzara Pratihar and their successor. Such inscriptions were also issued under the Palas and Rashtrakutas. The impact of land grants has generally been thought to be beneficial to agriculture. The epigraph informs us that like खिल्ल, epigraph मध्ये काय काय माहिती मिळते, खिल्ल आहे, अपराहात आहे, भूमिच्य द्रयाण्य आणि अवनी रंधारण्य या ग्रँट आपल्याला एपिग्राफ्समध्ये माहिती मिळते या वेगळ्या ग्रँटची. दिस टर्म्स मीन्स अनकल्टिवेटेबल लँड, म्हणजे लागवडीखाली जमीन नाही अशांचं आपल्याला त्यातनं भूमिदान केलेलं दिसतं. एक्सटेन्शन ऑफ लँड अंडर द कल्टिवेशन, त्यातनं लागवडीखाली शेती ही जास्तीत जास्त आणली गेलेली दिसते. फर्दर दिस ग्रँट्स ऑल्सो मेन्शन्स of several non-Sanskritic villages which indicate that these villages were on the periphery. जे खेडे परिगावर आहेत अशातनं काही आपल्याला लँड ग्रँट्स आलेले दिसतात. मग काय म्हणता येईल की त्यात सांगितलेले पुस्तकाची नावं पण आपण या ठिकाणी लिहू. फॉर्म टेक्स्ट कृषी पराशर, यातनं आपल्याला यातनं माहिती मिळते. कृषी पराशर, कृषी पराशर. Second is about a बृहद संहिता. बृहद संहिता तिसरा आहे बघा बृहद संहिता कोणाचा, वराहमिहिरचा बघा, वराहमिहिरचं रायटिंग बृहद संहिता. चरक संहिता, सुश्रुत संहिता. त्यानंतर आहे बघा अग्निपुराण. अग्निपुराणामध्ये पण आपल्याला याची माहिती मिळते. अग्निपुराण. फोर्थ इज अबाउट विष्णू धर्मोत्तर पुराण. विष्णू धर्मोत्तर पुराण. वी नो ऑफ द युजेस ऑफ दीज क्वालिटी सीड्स. कुठल्या प्रकारचे काय म्हणतात बी बियाणे वापरले जावेत, खते कोणत्या प्रकारचे वापरले जावेत, नांगर कसा वापरा, याबद्दलची आपल्याला विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये माहिती मिळते. We also know of the undertaking of irrigational activity like building of dams. काय म्हणतात बिल्डिंग ऑफ डॅम्स, धरण बांधणे,
तलाव बांधणे, तळे बांधणे, तळे तलाव आपल्याला त्यातलं पॉन्ड्स हा छोटा असतो बघा, टँक हा मोठा असतो. इम्बॅकमेंट अँड स्टेप वेल्स, विहिरी बांधणे पायऱ्या असणाऱ्या. देअर वॉज ऑल्सो एन इन्क्रीज इन द नंबर ऑफ क्रॉप्स, पिकांमध्ये वाढ झालेली दिसते बघा. त्या पिकांमध्ये जे वाढ झाली आहे त्याची माहिती आपल्याला अमरकोशमध्ये मिळते. अमरकोशमध्ये त्याची माहिती मिळते की कोणत्या प्रकारचे पिकं वाढलेले आहेत. ज्यामध्ये बघा लेंटिल आहे, राईस आहे, व्हीट आहे, फ्रूट्स आहेत आणि व्हेजिटेबल्स आहेत. या प्रकारची पिकं याची माहिती आपल्याला अमरकोशातून मिळते. ज्यामधनं अमरकोश, कोश याचा अर्थ ते काही वेगळ्या प्रकारचा संदर्भ ग्रंथ म्हणून. were cultivated, so the result of all this agrarian expansion on a massive scale. हे आपल्याला काय म्हणतात, शेती किंवा त्या संदर्भात असणारे पुस्तकांचे नाव आहेत बघा. एक कृषी पराशर आहे, बृहद संहिता वरामिहिर, अग्निपुराण आहे, विष्णू धर्मोत्तरबण, ही 4 पुस्तकाची नावं लक्षात ठेवा. याच्यावर काही ना काही प्रश्न विचारले जातात. अमरकोशावर विचारलेला आहे एकदा, तर अग्निपुराणावर पण प्रश्न पुराण नावाचा कन्सेप्ट काय आहे बघा, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. प्रश्न काय काय स्वरूपाचे विचारतात याचा अंदाज सतत घ्यायला पाहिजे बघा, सतत ते बघत राहायला पाहिजे बघा. ओके, मला वाटतं रोहिदास एक्झिट मारलं. पुढचं काय बघा, ट्रेड आहे. ट्रेड मधला काय म्हणता येईल, स्पॅन वॉज मार्क बाय इम्पॉर्टंट चेंजेस इन द पॅटर्न ऑफ एक्सटर्नल इंटरनल ट्रेड. वेगळ्या प्रकारचे ट्रेड्स आपल्याला त्या पॅटर्नमध्ये चेंज झालेला दिसतं. इंडो रोमन ट्रेड हा डिक्लाइनला गेलेला दिसतो, किंवा रोमन जगतासोबत असणारा व्यापार हा कमी झाला. 6व्या शतकात जे काय म्हणता येईल की बायझंटाईन एम्पायर जे आलेलं आहे पूर्वेकडे, कॉइन्स ऑफ दिस एम्पायर हॅव बीन रिकवर्ड फ्रॉम द कोइम्बतूर. कोइम्बतूरमधनं ह्या एम्पायरची नाणे आपल्याला सापडलेले आहेत. ट्रेड रेड सी मार्फत नाव कॅरिड अलॉंग द पर्शियन गल्फ. रेड सी तांबडा समुद्र सोडून गल्फ, पर्शियन आखातामधनं हा व्यापार सुरू झालेला दिसतो. लेट टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ सासॅनिद एम्पायर in this trade from the Christian topography, we have come to know of different ports on the western coastline like कल्याण पोर्ट मुंबईचे, शिबूर चोल हे मुंबईचं असणार आहे. बायझंटाईन एम्पायर आपल्याला gains of there has noted in positive impact of Islamic expansion and subsequent uniting of region in Egypt and North Africa. चायनीज गुड्स मध्ये कुठले कुठले आहेत बघा, योन, सांग आणि संग. चायनीज प्रोडक्ट मध्ये काय बघा, पोर्सलिन आहे, सिल्क आहे, जेड आहे, पेपर आहे. इंडियन गुड्स मध्ये पेपर आहे, टीक आहे, बांबू, कोकोनट ऑइल, राईस ग्रेन, आयर्न, कॉटन टेक्सटाईल आणि मसलिन. साऊथ ईस्ट एशियामध्ये आपल्याला सँडलवूड दिसतात, मसाले आणि चंदनाचं असणार आहे. रिटर्न अरब काय बघा, रिटर्न अरब प्रोव्हाइडेड. अरब काय देत होते, इन्सेन्स, हॉर्सेस, घोडे देत होते, टीन देत होते, चांदी देत होते आणि सोने देत होते. इंडियन पोर्ट्स ऑन द वेस्टर्न ईस्टर्न ऍक्टेड ॲज इंटरमिडिएट बिटवीन अरब अँड चायनीज. भारतीय जी बंदर होती ती चायनीज आणि अरबांच्या व्यापारांचं मध्यस्थ केंद्र म्हणून किंवा इंटरमिडिएट पोर्ट, दोघांच्या त्या ठिकाणी देवाणघेवाण त्या बंदराला येऊन होत होती. म्हणजे काय, याला बी उशीर लांब होणार नाही, याला दोघांच्या मधला जो पॉईंट आहे भारतीय पोर्टवर व्यापार केला जात होता. एक्सचेंज विथ साऊथ एशिया, त्या ठिकाणी विनिमय होत होता, व्यापाराचा विनिमय होत होता. बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. रणबीर चक्रवर्ती काय सांगतात, इपिग्राफिक डाटा इंडिकेट्स इमर्जन्स ऑफ मंडपिकास इन नॉर्दर्न अँड वेस्टर्न इंडिया which were center of internal exchange. These have been mentioned in the epigraphic record recovered from the Kangra, Gwalior, Bharatpur, Jabalpur, Nadol, Jalore and Kathiawad. या ठिकाणी आपल्याला ते रिकवर केलेलं दिसतं. लार्ज अर्बन सेंटर आपल्याला कोणते कोणते बघा, सियादोनी, विल्हारी आणि हिलवाड. काय मोठे लार्ज अर्बन सेंटर. काय म्हणतात, सियादोनी, बिहारी आणि अनहिलवार. कोण आलेला आहे बघा. ओके, बोला अचल अत्राम, काही विचारायचं आहे का, विचारू शकता बघा. काय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही.
आजकाल अभ्यास कसा चालू आहे? नाही, अभ्यास कसा चालू आहे तुमचा? नेटचा सेटचा अभ्यास कसा चालू आहे? पुराची परिस्थिती कशी आहे बघा, आणि अभ्यास कसा चालू आहे? तुम्ही कुठून लेक्चर बघताय? कोणत्या ठिकाणातून तुम्ही लेक्चर बघत आहात? ओके, मग पुराची परिस्थिती कशी आहे सध्या? क्लायमेट कसं आहे? हवामान खात्याचं काय म्हणजे कसं आहे बघा? पावसा पाण्याचा दिवस कसा आहे? आणि आपण जे लेक्चरमध्ये डिस्कशन करतो किंवा चर्चा अभ्यास करतो, ओके, काळजी घेऊन राहा सगळे. बरं, आपण जे वर्गात शिकवतो बघा ते समजतंय का? अचल, याच्या अगोदर तुम्ही नीट दिलेले आहे का? आपण आता 2 महिने होत आले बघा, आज 2 महिने झाले बॅचला. आपण जे शिकवतो ते समजतं का तुम्हाला? आणि जर काय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. लेक्चरला आलेले दिसता पण कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स तुम्ही करत नाही, म्हणजे आहे म्हणजे लेक्चर चालू केलेलं असतं पण बोलत काहीच नाही. त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच तुम्ही बोललेले आहात, तर ते कळतंय का लेक्चर्स ते मला कळायला पाहिजे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रिपरेशन करत असाल तर अदर दॅन सेट नेट दुसरे प्रिपरेशन करत असाल तरी चांगली गोष्ट आहे. याचा मात्र आता डिसेंबरमध्ये नेट होईल बघा, त्याची थोडी तयारी ठेवा. पेपर 1चं चांगलं करा, पेपर 2चं आणखी चांगलं करा. काय कट ऑफ कितीचा लागलेला आहे बघा, गेल्या वेळेसचा कट ऑफ बघा, आणि त्यानुसार मार्कचा काय म्हणतात अभ्यास करायला सुरुवात करा बघा. आणि कोणत्याही प्रकारचा पेपर 2 अथवा पेपर 1 सरळ सेवा असेल तर तुम्ही फोकसली करा, सरळ सेवा असेल तर फोकसली करा. आणि जर काही गायडन्स लागला तर तुम्ही बोलत चला, लेक्चर्समध्ये बोलत चला. जे काय असू द्या, तुमचा पेपर 1चा असो काही अडचण, पेपर 2ची काही अडचण असो, ते तुम्ही सांगितलं पाहिजे बघा. सांगितलं तर आपल्यापर्यंत ते कळेल बघा. ओके, त्यामुळं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं करा. आणि काय म्हणतात त्याला, याच्या अगोदर नेट दिलेले आहे का तुम्ही? याच्या अगोदर नेट अथवा सेट दिलेली आहे का? नेट किंवा सेट दिलेली आहे का? नेट सेट दिलेले आहे का? आणि MA कधी झालं तुमचं? MA मास्टर ऑफ आर्ट्स कधी झालेलं आहे? 2020. ओके, ठीक आहे. मग तुम्ही याच्या अगोदर नेट सेट काय ट्राय केलाय का? काय आपण बोलतोय बघा, आपलं आतापर्यंत कोणत्याच गोष्टी आपल्याला माहिती असलं पाहिजे काय काय विद्यार्थी काय काय तयारी करतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण यावेळेस व्यवस्थित तुमचं एकदा सरळ सेवेचं होऊ द्या, सेटची किंवा नेटची. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी लेक्चरमध्ये सांगेनच की आता नोटिफिकेशन निघालेलं आहे, एक्झाम फॉर्म भरून घ्या, असं प्रिपरेशन करा, तसं प्रिपरेशन करा. आपण त्याची चर्चा व्यवस्थित सविस्तर करूयाच लेक्चरमध्ये. डोंट वरी अबाउट इट. पण तरी तुम्ही बोलत चला, काय तुम्ही बोलत चला आणि काय म्हणतात त्याला सांगत चला. काय अडचणी येतात पेपर 1च्या, काय अडचणी येतात पेपर 2मध्ये, काय अडचणी येतात, किंवा ओव्हरऑल करिअर संदर्भात बी काय अडचणी येते का ते जरा विचार जरा. आणि सरळ सेवा करत असाल तर आणखी जोर देऊन करा बघा. सरळ सेवेचं मेरिट पण तसं स्ट्रॉंग लागतं. त्यामुळे जेवढा जास्त वेळ अभ्यास करता येईल दिवसातला तेवढा जास्त वेळ अभ्यासात तुम्ही वापरा. आणि हे तर हे परीक्षा ह्याच्या बी 2-4 महिने व्यवस्थित केलं की याचाही रिझल्ट निघून जाईल बघा तुमचा. व्यवस्थित फक्त अभ्यास करायचा, 6-7 तास 6-7 तास रोज जर दिला ना 100% तुमचा सेट नेटचा रिझल्ट येऊन जाईल बघा. ओके ओके, ठीक, काय हरकत नाही बघा. प्रॅक्टिस चांगली करा, प्रॅक्टिस चांगली करा. थेरी प्रॅक्टिकल काय म्हणतात फिजिकल व्यवस्थित करा. महत्त्वाचे घटक काय होते बघा गुप्ता काळामधले जे काही कमोडिटीज महत्त्वाच्या वस्तू कुठले होते बघा. ऑइल होतं, सॉल्ट मीठ होतं, लिकर होतं म्हणजे काय त्याला आपण मद्य म्हणतो, फिश आहे, परत काय मासे आहेत, पिकं आहेत. आणि लक्झरी आयटम्समध्ये हॉर्सेस आहेत, काय घोडे आहेत, उंट आहेत, हत्ती आहेत,
मसाले आहेत, धातू आहेत आणि टेक्स्टाईल हे आपल्याला काय म्हणता येईल की महत्त्वाची विनिमयाची वस्तू आहेत, व्यापाराच्या वस्तू असणाऱ्या दिसतात. जर कमर्शियल सिग्निफिकन्स इज हायलाइटेड बाय द कलेक्शन ऑफ टोल्स अँड टॅक्सेस. त्या ठिकाणी कर आणि शुल्क म्हणतो, टोल म्हणजे जकात शुल्क आणि कर हा वसूल केला जात होता. डेक्कन आणि फर साऊथला आपल्याला पेंथा और नगरम या प्रकारची प्लेसेस असलेले दिसतात. आता कॉइनेज काय होते पुढच्या काळातले, ज्यामध्ये लिंक विथ द डिक्लाइन ऑफ ट्रेड, मग यातनं व्यापार हा कमी झालेला दिसतो, परिस्थिती डिक्लाइन झालेली दिसते की कोणत्याही साम्राज्याच्या काळात किंवा कोणत्याही राज्याच्या काळात त्या राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते. आपण असं कधी म्हणतो ज्यावेळेस नाणं सगळीकडे मिळत नाही या नाण्याची गुणवत्ता जी असते, समजा आपण म्हणतो सोन्याचं चांद आहे, सोन्याचं नाणं आहे, चांगल्या गुणवत्तेचं त्या ठिकाणी जर उपलब्ध झालं नाही मिळालं आपल्याला, तर आपण असं म्हणतो की कमी दर्जाचं नाणं जर त्यांना तयार करावं लागत असेल तर याचा अर्थ असं की इकॉनॉमिकली ते जे काही किंगडम आहे, राज्य आहे, ते क्रायसिसमध्ये असतात. त्यातला कॉइनेज म्हणजे नाणं म्हणलेलं आहे. लिंक विथ द डिक्लाइन ऑफ ट्रेड इज द थिसिस ऑफ डिक्लाइन ऑफ कॉइनेज. व्यापारातला ऱ्हास म्हणजे काय, नाण्यातला ऱ्हास. व्यापारात कमी झालं म्हणजे नाण्यामध्ये कमी झालं. मोस्ट ऑफ द कॉइन डिस्कवर्ड फ्रॉम द गुप्ता पिरियड, गोल्ड अँड सिल्वरमध्ये आपल्याला नाणे असतात. गुप्ता काळातले जी नाणे आहेत ते चांदी आणि सोन्याच्या स्वरूपात आहेत. क्वांटिटी ऑफ गोल्ड कॉइन्स वाज इन फॅक्ट हायर दॅन दॅट ऑफ कुशन. कुशनापेक्षा सोन्याची नाणी आपल्याला जास्त असलेली दिसतात. इट वॉज रेज टू 144 ग्रेन फ्रॉम द 124 ग्रेन. एवढ्या गुणवत्तेचं शुद्धता असलेलं नाणं आपल्याला गुप्ता काळात, आणि ह्याच कारणामुळे सुद्धा त्याला म्हणलं जातं की गुप्ता पिरियड वाज द काय गोल्डन एज. गोल्डन एज असं शब्द वापरलेला आहे. हावेवर व्हेरी फ्यू कॉपर इश्यूज ऑफ द डायनेस्टी हॅव बीन डिस्कवर्ड. R.S. Sharma pointed out gold coin are more likely to have been used for large transaction like buying. R.S. Sharma काय सांगतात, लँड बाईंग लँड, जमीन घेण्यासाठी गोल्ड कॉइनचा वापर केला जातो. बाईंग लँड यूज गोल्ड कॉइन. are more likely to have been used for the large transaction like buying land. For everyday transaction, copper coin are more suitable. म्हणजे दैनंदिन वापरासाठी आपल्याला कॉपरची नाणी वापरली जात होती. This implies that everyday exchanges might have been carried out through barter or the cowrie deals. बार्टर म्हणजे काय बघा, बार्टर सिस्टीम काय इकॉनॉमी मधलं महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बघा. बार्टर मधला इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे बघा. काय आहे त्याच्यामध्ये बार्टर म्हणजे, मला एक वस्तू पाहिजे, तुम्हाला एक वस्तू पाहिजे, तुम्हाला लागणारी वस्तू माझ्याकडे, मला लागणारी तुमच्याकडे वस्तू, या वस्तूंची देवाणघेवाण करायची आणि आपल्या गरजा भागवायच्या. म्हणजे माझ्याकडे गहू आहेत, तुम्हाला ज्वारी पाहिजे, म्हणजे माझ्याकडे ज्वारी आहे तुम्हाला ज्वारी पाहिजे, मला गहू पाहिजे तुमच्याकडे गहू आहेत, तर मी गव्हाच्या बदल्यात ज्वारी द्यायची किंवा ज्वारीच्या बदल्यात एकमेकाला रिव्हर्स एकमेकाला वस्तू द्यायच्या. म्हणजे मला गरज असणारी वस्तू तुमच्याकडे, तुम्हाला गरज असणारी वस्तू माझ्याकडे, यातनं देवाणघेवाण करणाऱ्या जी आर्थिक व्यवस्था होती त्याला बार्टर सिस्टीम म्हणलेलं बघा. जी व्यवस्था होती त्याला बार्टर सिस्टीम असं म्हणलेलं आहे. कावरी शेल्स. बट दे पोस्ट गुप्ता पिरियड देर इज अ कम्प्लीट डिक्लाइन यूज ऑफ कॉइन्स. गुप्तातर काळामध्ये, गुप्ता कालखंड संपल्यानंतर नाण्यामध्ये ऱ्हास झालेला दिसतो. वी हार्डली फाइंड एनी इश्यूज ऑफ हर्षा, पालाज, गुर्जर प्रतिहाराज और अदर गुप्ता डायनेस्टीज. द लॅक ऑफ करन्सी has drawn attention of several other scholars. It has been argued by the Archivik that even after the decline of Gupta dynasty, its coinage was still used in North, East and Central India. Few 7th century coins issued by the Harsha, Jainag, Shashank have also been reported. In southern Bengal, numismatics B.N. Mukherjee, नानक शास्त्रज्ञ B.N. मुखर्जी काय सांगतात, डिस्कवर्ड एक्सलेंट सिल्वर कॉइन यूज बिटवीन द 7 to 13th सेंचुरी. 7व्या ते 13व्या शतकामध्ये आपल्याला B.N. मुखर्जींनी त्याबद्दलचा अभ्यास केला नाण्याचा दक्षिण बंगालमधल्या. सम ऑफ द कॉइन्स ऑफ दिस पिरियड वॉज इंट्रोड्यूस बाय हुनांनी काही इंट्रोड्यूस केले नाही. इन विच रिटर्न वे इन्फ्लुएन्स बाय द सासनीद, सेव्हरल इंडो सासनीद कॉइन्स हॅव बीन डिस्कवर्ड. वन सच गधैया कॉइन. गधैया कॉइन्स.
also circulated in north and western India. These were initially made of silver. पहिल्यांदा ते सिल्वर मध्ये बनवले, नंतर त्याला सिल्वर, कॉपर आणि बिलियन alloy precious metal मौल्यवान धातूचे एक असणारे alloy. Most commonly used as silver, but sometimes also mercury, with a majority base metal content such as the copper. They were issued by private merchants as well as the state. Another series were probably in use under the Gurjara Pratihar. Some of their inscriptions mention Gurjara Pratihar के कारण विग्रह पहा द्रम and आदि वराह द्रम म्हणजे काय नाना. According to numismatics, these are the billion coins with varied silver content. John S. Dale has reportedly nearly 46 such hoard. In South India, however, we have not discovered any coins of Pallava, Pandya and the Chalukyas of Badami and the Chola. We have also discovered coins for Eastern and Chalukya from the 7th century CE. Most of the finds of the other dynasties date between 1000 to 1300 BC. Chattopadhyay has drawn attention to the many southern inscriptions. त्यामध्ये वेगळ्या प्रकारची जी नाणी त्याबद्दलची माहिती बीडी चट्टोपाध्याय नावाच्या अभ्यासकाने दक्षिणेकडच्या काही गोष्टीवरती लक्ष द्यायला भाग पाडले. अर्बन प्रोसेस आपण बघितलेले काय काय ते कली एज क्रायसिस काय. शर्मा हॅज ॲट्रिब्युटेड टू 2 फॅक्टर्स. ह्युअन संघनं काय सांगितलेलं आहे, कुशीनगर कपिल वस्तू. ओके, अकॉर्डिंग टू शर्मा अर्बन डिके पण सांगितलेलं आहे बघा. अमरकोशामध्ये आपल्याला व्यवसाय वेगळ्या प्रकारे सांगितलं बघा. क्राफ्ट प्रोडक्शन मध्ये काय बघा, गुप्ता अँड पोस्ट गुप्ता रिसर्च कॅन बी डिसर्न फ्रॉम द आर्किओलॉजी, एपिग्राफी ॲज वेल एज टेक्स्ट लाईक. आर्किओलॉजीतून आपल्याला कारागिरीची माहिती मिळते. राजघाट, आई चित्र आणि भित्त. अनदर इम्पॉर्टंट क्राफ्ट वॉज आयर्न स्मेल्टिंग. आयर्न स्मेल्टिंग. द ॲडव्हान्समेंट इन दिस मेट्रोलॉजी इज विजिबल फ्रॉम द फाईन स्पेसिमेन. मेहरोली आयर्न पिलरवरनं याची माहिती मिळते. मेहरोली iron pillar inscriptions. Mehrole in Delhi. Amarkos also mention other craftsmen. अमरकोश मध्ये आणखी काही कारागिरांची नाव आहेत बघा. गोल्डस्मिथ आहे, गार्लँड मेकर, पॉटर्स आहे, ब्रिक लेअर, वॉशरमॅन, विवर्स, टेलर्स, पेंटर्स, सेल कटर्स, कारपेंटर. In terms of organization, there existed guild as well as the specialized settlement, as the name of the places like Lohanagar indicate. Lohanagar indicate. In post Gupta period ते आपल्याला वेगवेगळे दिसतात. फ्युडल स्कूल पण आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं. फ्युडल स्कूल पण आपल्याला दिसतं. ही आपल्याला यातले काही जे आहेत. गिल्ड काय, गिल्डवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोटीन काय, अलॉय ऑफ कॉपरचा असणारा अलॉय म्हणजे पोटीन आहे, टीन अँड लीड. टोपोग्राफी गिल्डवर विचारला जाऊ शकतो. सृष्टी, नगरसृष्टी असं म्हणलेलं बघा. हे झालं बघा ओव्हरऑल आपल्या गुप्ता काळातल्या काही गोष्टी. त्यातनं काय आपण संस्कृत सोर्सेस पाहिले. आता आपण बघूया बघा गुप्ता काळातल्या आणखी काही जे आहेत ते लिटररी व्ह्यूज काय आहेत बघा या काळातले बघूयात बघा. त्याच्यानंतर आपल्याला मग हर्षवर्धन आपल्याला बघायचं बघा. हर्षवर्धन कालखंड, वर्धन डायनेस्टी. मग काय काय आहे हर्षवर्धनच्या गोष्टी, हर्षवर्धनचं साम्राज्य काय काय ते आपल्याला सगळं बघायचं आहे बघा. मग कशा पद्धतीने हर्षवर्धनचं महत्त्वाचं स्थान काय आहे भारताच्या इतिहासात त्याचा वेगळाच सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे बघा. आपण टेराकोट्टा बघितले, चित्रकला बघितलेत बघा. अजंठा येथील काय सांगितलं बघा.
अजेंडा लेण्यातील चित्रे अलौकिक सौंदर्याची होती. या चित्रातील मानवी आकृती, प्रसंग, निसर्ग ही इतके हुबेहूब आहेत की शेकडो वर्षानंतर त्यांचे सौंदर्य, त्याचे रंग वगैरे गोष्टी दिसून टिकून आहेत. आजही देशोदेशीचे हजारो प्रवासी या चित्र सौंदर्याकडे आकर्षित. कुठलं अजेंडाबद्दल असणारं चित्र तुम्ही बघितलं असेल बघा. अजेंडा इतिहासाचे विद्यार्थी म्हणून कधीतरी बघायला पाहिजे बघा. ते अजेंड्यातील चित्रातून प्राचीन समाज जीवन, राजवाडे इत्यादींचे दर्शन घडते. गुप्त काळात ही तत्वे, गुप्त काळातील चित्रे तत्कालीन उच्च कोटीच्या कलेचे उत्तम नमुने आहेत. ग्वाल्हेरजवळ वाघ येथील गुप्तकालीन चित्रे सापडली आहेत. कुठं? ग्वाल्हेरजवळ वाघाच्या काळातले चित्र सापडलेले. संगीताबद्दल तर आपल्याला स्पष्ट माहितीच आहे बघा. समुद्रगुप्त स्वतःच विणावादक असणारे, संगीताचे भोगते किंवा संगीताचे उपासक असणारे समुद्रगुप्त किंवा गुप्ता घरातले सम्राट दिसतात बघा. नृत्यकलेतही लोकांना रस होता, म्हणजे आपल्याला ह्या दृष्टिकोनातून हे कळतं बघा. टेराकोटा म्हणलं गुप्त सर्व भागात स्त्री पुरुषांची शेकडो मृदू चित्रे म्हणजे टेराकोटा फिगर आहे सापडले आहेत. त्याशिवाय विष्णू, दुर्गा, गंगा, यमुना, गणेश, प्राणी, पक्षी इत्यादी मातीची चित्रे मंदिरात वगैरे सापडले. मृदुचित्रामुळे मूर्तिकलेचा विकास होण्यास त्यातून मदत झाली. आयकॉनोग्राफी म्हणतात, मूर्तिशास्त्र आयकॉनोग्राफी. धातुकामामध्ये मेहरवली पंचधातूचा स्तंभ हे उत्तम उदाहरण आहे. कुमारगुप्ताने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ सुमारे 1600 वर्षापूर्वी उभारलेला हा धातूचा स्तंभ ऊन, वारा, पाऊस, थंडी याची दाद न देता काय म्हणता येईल की न गंजता पूर्वीच्याच दिमाखात उभा आहे. त्याचप्रमाणे 7.5 फूट उंचीची तांब्याची बुद्धमूर्ती ही धातुकामाच्या टिकाऊपणावर प्रसिद्ध आहे. ओके, चला आता आपण बघूया काय गुप्त काळाला काय म्हणता येईल की सांस्कृतिक प्रगतीचे सुवर्णयुग म्हणता येईल. आर्थिक समृद्धी, राजश्रय, विदेशी संबंध आणि धार्मिक कल्पना, शांतता व सुरक्षितता या कारणाने गुप्त काळाची सांस्कृतिक उन्नती झाली. गुप्तकालीन विद्या, वाङ्मय, कला व स्थापत्यकला याद्वारे ज्याप्रमाणे गुप्तकालीन सांस्कृतिक उत्कर्ष झाला त्याप्रमाणे गुप्त काळात इतिहासाचे दर्शन त्यातनं घडते. सांस्कृतिक प्रगतीमध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. सांस्कृतिक प्रगती आपण बघूया त्यातले एक एक घटक. त्याला काय म्हणतात की सांस्कृतिक प्रगती. त्याच्यामध्ये काय बघा, विद्यामध्ये काय विद्या केंद्रे, विविध विषय. विद्यामध्ये काय विद्या केंद्रे म्हणजे ज्या ठिकाणी तो अभ्यास केला जायचा. दुसरं म्हणलेलं आहे त्या ठिकाणी काय म्हणतात की विविध विषय, विविध जे काही विषय आहेत त्या ठिकाणी शिकवले जात असायचे. मग ते विद्यापीठांची नावं पण आपण या ठिकाणी घेऊयात. त्यानंतर सांगितलेलं आहे बघा संस्कृत माध्यम, लेखन व पाठांतर. संस्कृत माध्यम त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा बनारस, पाटलीपुत्र, नालंदा या ठिकाणी काय बनारस, नालंदा पाटलीपुत्र, नाशिक प्रतिष्ठान, उज्जैन. नाशिक प्रतिष्ठा, उज्जैन आणि त्याच्यानंतर असणार काय म्हणता येईल की वल्लभी. ही आपल्याला विद्यापीठ त्या काळातली असणार आहेत बघा. ची नावं लिहून ठेवा, ही सगळी नावं लिहून ठेवा. तुमची सगळी जी नावं आहेत विद्यापीठाची काय की त्या काळातली विद्या केंद्र होती बघा, ही नावं लिहून ठेवा. ब्राह्मण
मठ, बौद्ध विहार, प्रसिद्ध विद्यापीठे भारतामध्ये विद्यादान कार्य करत. प्रसिद्ध विद्यापीठामध्ये संपूर्ण भारतामध्ये विद्येचा प्रसार करणारी अनेक केंद्र आपल्याला ह्या गुप्त काळात असलेली दिसतात. अनेक ठिकाणी उत्तर भारतात बनारस, पाटलीपुत्र, मथुरा, अयोध्या, नालंदा ही विद्येची माहेरघरे होती. दक्षिण भारतात नाशिक, वत्सगुल्म, वाशिम म्हणलेलं आहे. प्रतिष्ठान व कांची ही विद्येची प्रभावी प्रसिद्ध विद्यामंदिरे किंवा प्रसार केंद्रे होती. पश्चिम भारतात उज्जैन, वल्लभी वगैरे प्रसिद्ध विद्यापीठात विद्येची उपासना चालू होती. पण वायव्येकडील तक्षशिला विद्यापीठ आक्रमणामुळे अवनता अवस्थेत होते. म्हणजे काय, चांगल्या परिस्थितीत नव्हते, त्याच्यावरती झालेल्या आक्रमणामुळे. कुठलं? तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला विद्यापीठ आपल्याला कुठल्या बाजूला आहे बघा, तर वायव्य दिशेत, नॉर्थ वेस्ट ऑफ द इंडिया. नालंदा वल्लभी विद्यापीठे प्रगत अवस्थेत होती. ही विद्यापीठ केंद्रे सर्व जगात प्रसिद्ध असून आपले अपूर्ण ज्ञान पूर्ण करण्यासाठी मंगोलिया, चीन, तिबेट या ठिकाणी, मंगोलिया, चीन, तिबेट आणि काय म्हणतात की ह्या देशातनं लोक येत होती बघा. मंगोलिया, चीन, तिबेट, जपान, सिलोन वगैरे देशातून शेकडो विद्यार्थी या विद्यापीठात विद्यार्जनासाठी येत असत. या विद्या केंद्रात शेकडो विद्वान व अनुभवी आचार्य अध्यापन कार्य करीत असत. कोणकोणते विषय त्या ठिकाणी शिकवले जात होते? विषयांमध्ये जे विषय शिकवले जात होते विषयांची नावं आहेत, लिहितो. काय काय विषय होते बघा. त्यामधला विषय होता सगळ्यात महत्त्वाचा वेद होता. वेद होता, वेदांगे होता, वेदांगे, शास्त्रीय पुराणे, आणि बौद्ध धर्म. याचा अभ्यास त्या ठिकाणी होत असायचा किंवा आधारित अशा शेकडो विषयाचे शिक्षण या विद्यापीठात दिले जाईल. संस्कृत माध्यममध्ये काय काय होतं बघा. बहुतेक विषय संस्कृत भाषेतूनच शिकवला जात असल्यामुळे त्याच भाषेचा विकास पण संस्कृत भाषा म्हणून आपल्याला झालेला दिसतो. संस्कृतला प्राधान्य होते. संस्कृत ही गुप्त सम्राटाच्या राज्यकारभाराची भाषा होती. एवढेच नव्हे तर अनेक गुप्त सम्राट संस्कृत पंडित होते. त्यामुळे गुप्त काळात संस्कृत वाङ्मय सरिता, संस्कृतची जी काही वाङ्मय सरिता दुथडी भरून वाहत होती. म्हणजे काय, भरभरून संस्कृतचा वापर आपल्याला त्या काळात होताना दिसतो. गुप्त काळ म्हणजे संस्कृत वाङ्मयाचे सुवर्ण युग ठरले. पण संस्कृत ही बहुसंख्य सामान्य समाजाची भाषा नव्हती. असा प्रयत्नही मुद्दाम केला नाही. त्यामुळे बहुसंख्य सामान्य समाज संस्कृतच्या नवज्ञान प्रकाशापासून अलिप्त अशा घोर अंधकारात कितपत पडला. बहुसंख्य समाजातून दूर राहिल्यामुळे संस्कृतचे महत्त्व कमी झाले. लेखन पाठांतरावर आपल्याला जास्त भर दिला गेला दिसतो. जे काय आहे त्याच्यावर ते लक्ष देऊन ते पाठ करायचं आणि मुखोद्गत करायचं, म्हणजे तोंडपाठ झालं पाहिजे, पण तेच पुढे ते मांडायचं. हे आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. म्हणजे काय की ब्राह्मी लिपी प्रचलित असून तिच्याकडून नागरी लिपीचा उदय झाला. पण विद्यार्जनासाठी पाठांतर पद्धतीवरच विशेष भर असे. विद्याविशारद आचार्य वर्ग आपल्याला माहीत असलेले मंत्र, विद्या, कला लिहून ठेवीत नसत. म्हणजे काय, रायटिंगची अजून काय म्हणता येईल की सवय झालेली नव्हती का, रायटिंग करत असते दिसतं का बघा. तर एवढेच नव्हे तर सर्वच शिष्यांना सांगता येत नसत. सर्वांचं सर्वच पाठ होणेही शक्य नसते. त्यामुळे गुरुबरोबर गुरुची बरीच विद्याही नष्ट होत असे. म्हणजे एखाद्याला मला माहिती आहे, तुम्हाला, तुम्ही गुरु आहे, तुमच्याकडून मला शिकवाल तेवढंच मला माहिती असणार. तुम्ही एखादा नाही शिकवाल तर तो तसाच विस्मृतीत जाणार. त्यामुळे गुरुबरोबर गुरुची बरीच विद्या नष्ट होत असे. प्राचीन गुरुवाराच्या या खानदानी सवयीमुळे आज भारतीयांना नवविद्येसाठी परक्यांच्या काय म्हणतात की वेगळ्या पद्धतीचं अडचणी येतात. आता वाङ्मय विद्वान काय बघू. वाङ्मय आणि विद्वान काय काय त्याच्यात कोणत्या प्रकारचं वाङ्मय होतं, विद्वान होतं ते बघूया. लिटररी जे आपण बघतो. आणि विद्वान त्यामध्ये काय बघा, काय म्हणलेलं आहे की पहिला जो भाग आहे त्यातला काव्य गीते. काव्य
दुसरा भाग आपण घेऊ बघा त्यातला. काव्यानंतर काय नाटक, जे काही नाटके आहेत, कोणत्या प्रकारचे नाटके आहेत. तिसरा जो भाग आहे बघा तो घेऊया बघा. त्यातलं काय म्हणतात कथा. त्यानंतर पुराणे चौथा. पुराण्यानंतर काय बघा स्मृती, वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती. स्मृतीनंतर आहे बघा शास्त्रे व शास्त्रज्ञ. शास्त्रे व शास्त्रज्ञ. आणि त्याच्यानंतर जे असणार आहे बघा जैन व बौद्ध वाङ्मय. शेवटचा जैन व बौद्ध वाङ्मय. आपल्याला या ठिकाणी असणारा घटक दिसते. एवढं लिटररी ॲडव्हान्समेंट आपल्याला गुप्त काळात झालेलं दिसते. बघून घ्या काय काय बघा काव्यांमध्ये काय काय येईल बघा. काव्यांमध्ये कवी कुलगुरू कालिदास हा जगप्रसिद्ध कवी व नाटककार याच काळात झाला. आणि कालिदासाच्या प्रारंभिक जीवनाविषयी माहिती मिळत नसली तरी उज्जैनचा विक्रमादित्यच्या प्रसिद्ध नवरत्नापैकी दुसरा विक्रमादित्य म्हणजे दुसरा चंद्रगुप्त प्रसिद्ध नवरत्नापैकी कालिदास हा एक होय. त्याने भारतात बराच प्रवास केला. तो अनेक राजाच्या दरबारी राहिला. काय म्हणता येईल की कालिदास काही काळ विदर्भातील वाकाटकांच्या दरबारी सुद्धा होता. कोण कालिदास नावाचा कवी. त्यानंतर त्याने रामगिरी पर्वतावरून रामटेक असावे विदर्भामध्ये आहे बघा रामटेक मतदारसंघ पण आहे लोकसभेचा. येथून मेघदूत काव्य लिहिले असावे. त्यांना जे मेघदूत नावाचं काव्य आहे ते विदर्भामधल्या रामटेकमधनं बसून त्याला लिहिलेलं असा. कालिदासाचे मेघदूत, ऋतुसंहार, कुमारसंभव व रघुवंशी 4 काव्ये आणि मालिकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय या शाकुंतल ही 3 नाटके दिसतात. काय म्हणतात यात एक एक नाटक सांगलेलं बघा. त्यातलं मेघदूत आहे बघा. मेघदूताचे काय म्हणतात थीम काय ते सांगतो बघा. मेघदूताचा विषय जो आहे तो सांगितला पाहिजे बघा. यात यक्ष आपल्या विरही प्रियतमे संदेश पाठवतो. यक्ष व्यक्ती आहे की त्यात यक्षिणी म्हणजे डायलॉग. यक्ष त्याची जी प्रियतम आहे म्हणजे काय लवर आहे तिला काय म्हणतात की त्या संदेश त्यातनं दोघांमधल्या पडलेल्या विरहामुळं तो जो संदेश पाठवण्याचं काम आहे त्याला मेघदूत. दूतचा अर्थ काय संदेश. दूत पाठवणारा संदेश पोहोचवणारा दूत म्हणलेलं. मेघ म्हणजे काय संदेश, प्रेमाचा संदेश आपल्याला त्याच्या प्रियसेला पाठवताना आपल्याला यातला यक्ष दिसतो. ऋतुसंहार मध्ये काय सांगितलं आहे बघा. दुसरा आपण यातला घेतला ऋतुसंहार यात काय सांगितलेलं बघा. इथं लिहून देतो बघा. ते लिहून घ्या. काय म्हणलेलं आहे ऋतुसंहार मध्ये. या काव्यात कालिदासाचे काय झालेलं आहे. कालिदासाचे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर या ऋतूंचे वर्णन अतिशय आल्हाददायक वाटते. 6 ऋतूंची माहिती आपल्याला ऋतुसंहारामध्ये दिसते. त्यानंतर आहे कुमार संभव. कालिदासाचा कुमार संभव.
कुमार संभव. काय कुमार संभव मध्ये या महाकाव्यात शंकर पार्वती यांचा विवाह, तारकासुराचे दमनार्थ, कुमार कार्तिकेयांचा जन्म हे आहे. काय म्हणलं ह्या महाकाव्यात आपल्याला शंकर पार्वतीचा विवाह, आणि कार्तिकेयचा जन्म जो आहे तो कशासाठी बघा, कार्तिकेय. कार्तिकेयचा जन्म काय बघा त्या ठिकाणी कशासाठी आहे, तर कुमार कार्तिकेयचा तारकासुराचे दमनार्थ झालेला आहे. तारकासुर याला नष्ट करण्यासाठी तारकासुर दमनार्थ आपल्याला कार्तिकेयचा जन्म झालेला आहे. असा आपल्याला कुमार संभवमधली ही स्टोरी आहे किंवा थीम आहे बघा. कुमार संभवच्या थीम आपण बघितले, ऋतुसंहारची थीम बघितली. मेघदूत काय बघा, यक्षानं त्याच्या प्रियसीच्या विरेहात पाठवलेला संदेश प्रियसीला म्हणजे मेघदूत आहे बघा. रघुवंश हे सुंदर काव्य कालिदासाच्या परिणत प्रज्ञेची साक्ष देते. कालिदासाचे काव्य हे शैली, सौंदर्य, साधेपणा, भावनाविलास, कल्पना वगैरे बाबतीत विशेष आहे. काय सुबंधूचे वासवदत्ता वगैरे काव्य याच काळात झाले. सुबंधूचे ही आपल्याला इथे लिहून ठेवा. सुबंधू वासवदत्ता याच काळात होऊन गेले. चला लिहून सगळी नावं त्याचे विषय लिहून घ्या. मग आपल्याला ड्रामा बघायचे आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामा. मग पुराण झालं की मग वैदिकशास्त्र, गणित आहे हे आपल्याला बघायचं बघा. मग आपल्याला बघायचं सुवर्ण काळ का म्हणलं जात होतं गुप्त काळाला. लिहून घेतलं का बघा. आता आपण नाटक बघूयात, ड्रामाज इन गुप्ता पिरियड त्यातलं एक एक नाटक आणि त्याचा विषय बघूया. पहिलं त्याचं जे दिलेलं नाटक आहे बघा. काय पहिलं, मालविका अग्निमित्र. मालविका अग्निमित्र यात काय सांगितलं, विषय काय काय वाटतं बघा तुम्हाला, काय सांगितलेलं त्यामध्ये, काय सांगितले बघा. अग्निपुत्र पुष्यमित्र. अग्निमित्र कोण, अग्निमित्र पुष्यमित्र शुंगाचा मुलगा. याचा नामक राजाचे, पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्निमित्र याच्या नावाचे दरबारातील मालविका नावाच्या लावण्यवती तरुणीवरील प्रेम हा नाटकाचा विषय आहे. काय म्हणता येईल की अग्निमित्र हा कोण आहे, पुष्यमित्र शुंग या नामक राजाचे काय म्हणलं की आपल्या दरबारातील काय म्हणलेलं आहे, मालविका नावाच्या लावण्य होती. त्यामुळे मालविका अग्निमित्र, लावण्यवती मालविका, त्यातनं मालविका अग्निमित्र असं टायटल आलेलं आहे. हे बी कोणी लिहिलेलं आहे बघा, कालिदासाने लिहिलेलं आहे. तरुणीवरील प्रेम.
प्रेम हे मालविका कागनिमित्तचा विषय आहे. त्यानंतर विक्रमवर्षीय नाटक दुसरं काय, विक्रमवर्षीय. विक्रमवर्षीय विक्रमवर्षीय काय आहे त्यामध्ये, म्हणजे पराक्रमाने उर्वशी जिंकणे, विक्रम करणे. काय पराक्रम, विक्रम करून प्राचीन राजा पुरुरवा व अप्सरा उर्वशी यांचा प्रणय या नाटकात दिलेला आहे. काय प्राचीन राजा पुरुरवा व उर्वशी अप्सरा उर्वशी काय म्हणतात की यांचा प्रणय या नाटकात रंगविला आहे. यांचा प्रणय या नाटकात रंगविला आहे. कुठल्या, विक्रमवर्षी, विक्रम उर्वशी असं आपल्याला दोन्ही शब्द मिळून विक्रमवर्षीय केलेलं दिसतं. त्यानंतर आहे बघा शाकुंतल, अभिजात शाकुंतल मधलं शाकुंतल. त्यात काय सांगितलेलं आहे बघा, शाकुंतल अभिजात शाकुंतल ते नाटक आहे बघा. शाकुंतला व दुष्यंत यांच्या प्रेमावर आधारित शाकुंतल या नाटकाने कालिदासाचं सामर्थ्य केले. शाकुंतला व दुष्यंत यांची प्रेमकथा. शाकुंतला व दुष्यंत यांच्या प्रेमावर आधारित हे नाटक आहे. यांच्या प्रेमावर आधारित हे नाटक आहे. हे सगळं लिहून घ्या. हे विषय विचारतात. या नाटकाचा खाली बी कोणता विषय होता. चौथा अंक उत्कृष्ट व चौथ्या अंकात कण्व मुनीने शाकुंतलेस दिलेले काव्यमय निरोप अतिउत्कृष्टरित्या समजल्या जाते. शकुंतला विश्वामित्र ऋषी व मेनका काय म्हणतात की यांची अनुरस कन्या असून कण्व मुनीने त्याचे पालन पोषण केले. हर्ष, शोक, प्रेम वगैरे मानवी भावनांचे सुंदर रेखाटन करण्यात कालिदासाचा आपल्याला हातखंडा असलेला दिसतो. त्यानंतर आपल्याला विशाखा दत्त त्याचे 2 नाटक आहेत बघा, तीही आपल्याला बघायचे बघा. विशाखा दत्तचे 2 ड्रामाज आहेत, ते लिहून घेऊ आपण. एकदा लिहून घ्या, हे सगळं लिहून घ्या. विशाखा दत्त याच देवी चंद्रगुप्तम आणि मुद्रा राक्षस नावाचं नाटक आहे. मुद्रा राक्षस नावाचे हे नाटक आहे. विशाखा असणारे ड्रामाज दिसतात. शूद्रकाचे मृच्छकटिक हे नाटक प्रसिद्ध आहे. हे आपल्या सगळं विचारलेले प्रश्न आहे. शूद्रक, मृच्छकटिक, नावाचे नाटक. शूद्रकाचे मृच्छकटिक नावाचे नाटक आहे. कथा पंचतंत्र विष्णू शर्मा नामक पंडिताचा कथासंग्रह याच काळात प्रसिद्ध झाला. विष्णू शर्माचं काय म्हणता येईल आपल्याला, पंचतंत्र. विष्णू शर्मा
यांचा पंचतंत्र कथासंग्रह म्हणजे सशा काशव्याच्या गोष्टी या कथासंग्रह याच काळात आपल्याला प्रसिद्ध झालेला दिसतो. कथासंग्रह याच काळात प्रसिद्ध झालेला दिसतो. परत काय 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये झाले असून त्यांच्या आजपर्यंत 200 पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्यात. त्याचप्रमाणे बृहत कथा वगैरे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. बृहद कथा कथामध्ये आपण बघतोय आता कथा ही आपल्याला बृहद कथा बृहद कथा ही आपल्याला आलेल्या दिसतात. बृहद कथा ओके झालं. आता आपण बघूया बघा पुराणे बघूयात बघा वेगवेगळ्या प्रकारचे पुराण कोणत्या कोणत्या प्रकारचे. पुराणांचे विषय पण महत्वाचे असतात बघा. पुराणे कुठले कुठले आहेत. पुराण इतिहास म्हणलेला आहे बघा. पुराणे का महत्वाचे आहेत बघा. पुराणे का वाचले गेले पाहिजेत बघा. पुराणांचं काय महत्व आहे आपल्याला. पुराणांचं काय महत्व आहे आजच्या काळामध्ये. गुप्त काळात महत्वाच्या पुराणांच्या सुधारून वाढवलेल्या नव्या आवृत्त्या एकंदरीत आल्या. एकंदर किती पुराण आहेत बघा. 18 पुराण आहेत. 18 पुराणे आहेत. आणखी काही उपपुराणे पण आहेत बघा. उपपुराणे पण आहेत बघा. 18 पुराणांची नावं आपल्याला आठवतात का बघा. 18 पुराणे आणि काय 18 उपपुराणे आहेत. सुत हे पुराणाचे मूळ करते असले तरी नंतरच्या काळात ब्राह्मण पंडितांनी स्वतः सोयीस्कर असा पुराणांचा अर्थ लावून तशी पुराणांची रचना केली. पुराणात विष्णू शिव या देवतांची भरभरून स्तुती केली आहे. पुराणामध्ये शिव आणि विष्णू यांच्या भरभरून स्तुती केली. हिंदू देवदेवता धर्मविधी वृत्य संस्कार सामाजिक चालीरीती जातीप्रथा वगैरे बदलचे त्या काळात अनुरूप व अनुकूल असे काय विवेचन पुराणात केलेले दिसते. मग काय काय बघा पुराणामध्ये. पुराणात काय होतं. शिव व विष्णू यांची भरभरून स्तुती. आपल्याला ह्याच्या पुराणातनं प्रश्न काय येतात तर सगळ्यात जुनं कोणतं त्याच्यात महत्त्वाचं कोणतं या प्रकारचे प्रश्न आपल्याला त्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता असते. सगळ्यात जुनं पुराण आहे बघा मत्स्य पुराण. सगळ्यात महत्त्वाचं वायू पुराण बरोबर. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय आणि सगळ्यात जुनं कोणतं ते आपल्याला त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आपण काय काय आहे ते. त्यानंतर काय बघा पुराणामध्ये आपल्याला नावं माहीत पाहिजे बघा. कोणकोणते प्रकारचे पुराण आहेत बघा. पुराणात आपल्याला पुराण सांगा बघू काय काय. आपण ते गुगलवरनं पण सर्च करून बघा पुराणात काय सांगितलेलं आहे. पुराण 18 पुराण याच्यावर प्रश्न विचारतात त्यामुळे आपल्याला ते गरजेचं आहे. पुराणामध्ये काय म्हणतात मेजर हिंदू रिलिजियस टेक्स्ट आहे. त्यामध्ये काय म्हणतात की काय सांगितलेलं आहे ते त्याबद्दलची माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा. थोडक्यात नावं तरी त्याची माहिती असली पाहिजेत बघा. त्याची नावं तरी माहीत पाहिजे. मत्स्यपुराण वायुपुराण वेगवेगळ्या प्रकारचे स्मृती काय आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. इंट्रोडक्शन ऑफ एपिक्स त्यामध्ये काय इतिहास एपिक्स म्हणलेला आहे. इथिकल इन्साइट्स ऑफ एपिक्स पॉलिटिकल थॉट्स इन एपिक्स 18 पुराण भागवत आयडिया ऑफ गॉड इन गीता 3 मार्गस इन गीता 3 मार्ग सांगितलेले आहेत बघा. आगम सांगितलेलं आहे. शास्त्र आहे. इतिहास म्हणजे इतिहास पुराण पण म्हणलं जातं. वेगळ्या प्रकारचे आपण त्यातनं माहिती घेऊ. इथिकल इन्साइट्स ऑफ एपिक्स काय विदुर आहे भीष्म आहे काय वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला काय काय मिळते त्यातनं.
विदुराचं काय सांगितलं, पॉलिटिकल थॉट्स इन एपिक्स महाकाव्यातनं आलेलं. पुराण इज द स्टोरी ऑफ द ओल्ड डेज, जुन्या काळाची असणारी कथा आहेत, मोर दॅन मिथ, पण गुढपेक्षा पण वेगळं असणार. इट इज अ रेकॉर्ड ऑफ स्टोरीज ऑफ अँटिक्विटीज हॅव्हिंग नो पॅरल इन वेस्टर्न लिटरेचर, जो त्याची तुलना पाश्चिमात्य लिटरेचर सोबत कुठेही करता येत नाही. दीज आर मीन फॉर द सेलिब्रेशन ऑफ रिलिजन, द ग्लोरिफिकेशन ऑफ सेंट अँड किंग, राजा आणि संत यांची स्तुती किंवा त्याबद्दलचं महत्त्वाचं असणारं कॉन्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. इडिफिकेशन ऑफ रीडर whose faith is to be strengthened. They are prolix, flowery, repetitive, derivative from the earlier model, with a good deal of borrowing and conflation and the lacking even the slender and thread of history. Although we cannot date Puranas by its character of repeating the stories of old days, one can trace their composition 300 to 1100 AD. काय 300 ते 1000 AD यामधला असणारा त्याचा कालखंड पुराण, म्हणजे गुप्त काळात आपल्याला ते आलेलं दिसतं. They speak of ascendancy of this, that main god is the Evolian pantheon. They tend to indicate to that god around whom did the old stories are retold. जुन्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत. पुराण इज डिवोशनल मटेरियल, काय भक्तिमय असणारं ते काय म्हणता येईल की मटेरियल आहे, ते भक्ती परंपरेतनं आलेलं. स्टोरीज अबाउट गॉड हु आर ऑब्जेक्ट्स ऑफ पीपल लॉयल्टी, लोकांच्या बांधिलकीचा विषय असणारा देव. प्रॅक्टिस ऑफ व्हेरियस काइंड्स अप्रोप्रिएट टू द वर्शिप ऑफ दोज गॉड, त्या देवांची पूजा अर्चा. दिस कन्सिस्ट ऑफ क्रोनिकल्स, प्रवासवर्ण, लेजेंड्स आहेत, जिनिओलॉजी आहे, राजांचे वंशावळ पण त्यामध्ये आहे. इतिहासाचे ट्रिटीज म्हणून पण पाहिलं तर दे आर द ट्रिटीज ऑफ हिस्ट्री ऑफ कॉस्मॉलॉजी विथ व्हेरियस सिम्बॉलिकल इलिस्ट्रेशन ऑफ फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स ऑफ द वर्शिपर्स. इच आगम कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन, प्रत्येक आगममध्ये 4 सेक्शन्स आहेत. दे आर फिलॉसॉफी आहे, म्हणजे काय म्हणता येईल की तत्वज्ञान आहे पुराणामधनं, काय म्हणतात परत काय मानसिक शिस्त आहे, रूल्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल, मंदिरासाठी असणारी काही नियमावली आहे, प्रतिमा आहेत, धार्मिक रूढी आहेत. द आगम आर डिवायडेड इनटू दीज अकॉर्डिंग टू द डेटी अँड दॅट इज वर्शिप. वैष्णव आगम ऑल्सो कॉल्ड एज पंचकरात, वैशकांस फॉर द विष्णू, द शिव आगम फॉर शिवान. द डॉक्टर काय म्हणाला शिव आणि शाक्त आगम फॉर द शक्ती, तंत्रजमसाठी आलेलं शाक्त आहे बघा. त्यामध्ये आपल्याला बघायचं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा, वराह, मोर. अकॉर्डिंग टू पुराणा 10 अवतार आपल्याला विष्णू. द डॉक्ट्रिन ऑफ अवतार, अवताराची जी कल्पना आहे ती आपल्याला महाकाव्यातनं आणि पुराणातनं आलेली दिसते. अवताराची जी कल्पना आहे ती विष्णूचे 10 अवतार आपल्याला माहिती आहेत बघा, काय 10 अवतार आपल्याला दिसतात. द डॉक्ट्रिन ऑफ अवतार इज फुल्ली डेव्हलप इन द एपिक्स अँड द पुराणास. द पर्पज ऑफ एन अवतार फॉर प्रोटेक्शन ऑफ द व्हेरियस, फॉर अ डिस्ट्रक्शन ऑफ द वीकन अँड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ धर्म. मॉरल ऑर्डर, धर्माचं व्यवस्था असावी, मॉरल ऑर्डर त्यामध्ये असते. अकॉर्डिंग टू पुराणा 10 अवतार आपल्याला विष्णूचे दिसतात. मत्स्य म्हणजे फिश आहे, कुर्म म्हणजे टॉर्टाईज आहे, वराह म्हणजे बोर आहे, नरसिंह म्हणजे मॅन लायन आहे, वामन म्हणजे डॉर्फ आहे, परशुराम म्हणजे राम आहे, विथ द ॲक्स आहे, रामचंद्र म्हणजे हिरो ऑफ द रामायण, रामायणाचा हिरो असणार, कृष्ण गॉड ऑफ भागवत, बलराम द वॉरियर राम, कल्की द हिरो ऑन द व्हाईट हॉर्स हु इज टू कम टू अन एंड. कली एज येण्याचा असणारा तो पुरावा आहे, त्याला सांगितलेला आहे. काय म्हणतात की पुराण इन हिस्ट्री अँड कल्चर, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये सगळ्या देवताही सांगितलं, वैदिक देवतांचंही महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये इंद्र आहे, अग्नी आहे, सोम आहे, बरं का वायू आहे, सूर्य आहे, ह्या वेगळ्या देवता त्यांच्या स्टोरी हे आपल्याला या पुराणामध्ये दिसतात बघा. वेगळ्या स्टोरी आपल्याला पुराणामध्ये सापडताना दिसतात बघा. पुढं काय म्हणलं त्याचबरोबर डिवाइन पॉप्युलेशन इन्क्लूड्स अ होस्ट ऑफ सुपर नॅचरल बिईंग. पित्र म्हणलं, आता पित्र पंधरवाडा चालू, पित्र आहे. डेड अँसेस्टर म्हणजे मृत असणारे आपले पूर्वज, गंधर्व, अप्सराज, देवाज, असुर, राक्षस, दुर्गा आणि काले, ब्लॅक काले, हे आपल्याला वेगळ्या काळातले. ब्रह्मालाच काय म्हणलं क्रिएटर आहे, विष्णूला प्रिझर्वर म्हणले आणि शिवाला डिस्ट्रॉयर आहे. पौराणिक लिटरेचरमध्ये आलेलं काय आहे ते. पुराण वर्ड हॅज काय म्हणलं की 2 स्लाइटली डिफरिंग इटिमॉलॉजिकल मिनिंग. पुर म्हणजे पास्ट,
अटम, अतटम म्हणजे लॉस्ट, अनगटम अबाउट टू हॅपन. वेगवेगळ्या प्रकारचे टाईप ऑल पुराणा कंबाईन लेजेंड्स टू गॉड्स अँड डेमन्स. त्यामध्ये असणारे पुराणामध्ये काय म्हणतात की देवता आणि दानव याची माहिती पण आपल्याला मिळते. टॉपिक्स काय त्यातले बघा, फिलॉसॉफी आहे आपण बघितलं, आयडिया ऑफ गॉड, पुरुषार्थ म्हणलेला बघा, पुरुषोत्तम, गॉड इज वन मोर, पुराणांची आपल्याला माहिती काय म्हणता येईल की काय काय आहेत. महापुराण म्हणजे ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, रिलिजियन प्रॅक्टिसेस. त्यामध्ये आपल्याला इपिकॅन पुराणामध्ये बघूया बघा ह्याच्यात काय दिलेलं आहे. नाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पुराणिक वैष्णविझम आपण बघितलेलं आहे. नावं आपल्यासाठी तेवढे काही नाही पण बघितलं पाहिजे बघा. काही नावं दिलेली आहेत बघा. आपण बघायचं म्हणलं तर काय लिस्ट ऑफ पुराण, ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णुपुराण आहे, शैवपुराण आहे, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्य पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि काय म्हणतात ते ब्राह्मंड पुराण. हे आपल्याला पुराणाचे 18 प्रकार आपल्याला असलेले दिसतात बघा. या प्रकारचे तुम्हाला देवदत्त पटनाईक नावाचे अभ्यासक आहेत बघा. काय म्हणतात की देवदत्त पटनाईक, त्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळून जाईल बघा. त्याच्याबद्दलची माहिती काय काय ती मिळून जाईल बघा. ओके, याबद्दलची माहिती कशाबद्दल, पुराणाबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल बघा. त्याची जाहिरात बी त्यांचे काय म्हणतात महाभारतावरचं त्यांचं पुस्तक आहे बघा. म्हणजे तुम्हाला आदर काय वाचायचं असेल तर ते तुम्ही त्यात बघू शकता बघा. आता स्मृती बघूया बघा. स्मृती काय प्रकारच्या आहेत, गुप्ता काळातल्या स्मृतीबद्दल बघूया थोडक्यात. काय म्हणलेलं आहे स्मृती, नारद स्मृती, याज्ञवल्क स्मृती, कात्यायनची स्मृती, बृहस्पती, व्यास वगैरे स्मृती ग्रंथ याच काळात लिहिल्या गेल्या. धर्म, समाज, न्याय, नीती वगैरे विषयी स्मृती विवेचन व नियम स्मृती ग्रंथात दिले जाते. आपल्याला काय म्हणलेलं आहे बा, आपण जाऊया. आपल्याला काय बघा, स्मृती म्हणजे ऐकलेलं आहे ते, श्रुती वेगळं, स्मृती वेगळं. स्मृती काय सांगितलेलं आहे म्हणजे ऐकलेलं आहे. स्मरणार्थ काय, स्मृती काय म्हणाल, एज्युकेशनल मटेरियल अवेलेबल. काय बघा स्मृती, मायथॉलॉजी, वेदांग आणि इपिक्स. मेमरी, तुमच्या स्मरणार्थ काय आहे, स्मरणात काय आहे त्या गोष्टी, सब्जेक्ट अँड मॅटर स्मृती. बघा याच्यामध्ये काय झालं, मनुस्मृती, याज्ञवल्क स्मृती, पराशर स्मृती. विधी और निषेध वेअर द कोडिफाईड बाय 3%. हे आपल्याला स्मृती इम्पॅक्ट 2 aspects ऑफ लाईफ, धार्मिक आणि सोशल लाईफ. सर्व स्मृतीमध्ये धार्मिक जीवन आणि सामाजिक जीवन याबद्दलची माहिती मिळते. धर्मशास्त्र, दो इट इज क्लेम दॅट देर वेर सेव्हरल स्मृती, हिस्ट्री हॅज रेकॉर्डेड ओनली अ फ्यू. इतिहासामध्ये काही थोडेच त्याची नोंद आहे. त्यामधले 3 महत्त्वाचे सांगितले बघा. काय, विधी आणि निषेध वेअर द कोडिफाईड बाय दी 3%. मनुस्मृती आपल्याला माहिती आहे, याज्ञवल्क स्मृती आणि पराशर स्मृती. मनुस्मृती, याज्ञवल्क स्मृती आणि पराशर स्मृती. स्मृती वेअर नेम आफ्टर देम, कर्सरी रेफरन्स टू द स्मृती इज इनफ. इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्मृती इज इट्स रिजिडिटी. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही, त्याला स्मृती म्हणलेलं आहे. कोणत्याच प्रकारचा बदल त्यामध्ये होत नाही म्हणून त्याला रिजिडिटी हे त्याचं महत्त्वाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. फिक्सेशन ऑफ ड्युटी अँड एम्फॅसिस अपॉन ड्युटीज रिझेंबल
to a great extent. The direct principle is enshrined in the Constitution, where fourfold division of society is one type and fourfold division of individual life is another. Smriti is very clear about not only about 4 clubs but also 4 stages of life. जीवनाचे 4 टप्पे आणि 4 वर्णाबद्दल स्मृती ही स्पष्टपणे सांगते. काय? ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 जीवनाचे टप्पे आपल्याला स्मृती सांगते आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही 4 टप्पे आपल्याला स्मृती सांगते. देयर इज नो स्कोप फॉर स्विचिंग फ्रॉम वन पोझिशन टू अनदर इन अ रँडम मॅनर. आपण ते स्वतः त्याच्यामध्ये याच्यातनं त्याच्यात रूपांतर नाही करू शकत. हे आपल्याला जीवनाचे 4 टप्पे आणि आयुष्याचे 4 टप्पे म्हणजे वर्णाचे 4 टप्पे आणि आयुष्याचे 4 टप्पे आहे असे आपल्याला त्या ठिकाणी ठेवायला लागतात की त्याच्यात तुम्हाला बदल मनानुसार करता येणार नाही. ओके. त्याच्यानंतर काय बघा, लिबर्टी टू बॅक सीट बट स्टॅबिलिटी इन सोसायटी वॉज प्रायोरिटाइज्ड. म्हणजे समाजाची स्थिरता राहिली पाहिजे. दिस विल हेल्प अस टू इंटरफिअर द काइंड ऑफ पॉलिटिकल सिस्टम विच स्मृती सपोर्टेड. शुअरली स्मृती डिड नॉट सपोर्ट काय म्हणता येईल की डेमोक्रेटिक सिस्टम ड्युरिंग द वैदिक एज. डेमोक्रेटिक सिस्टम त्यातनं आलेली आहे बघा. हे आपल्याला मायथॉलॉजी नंतर स्मृती जो महत्त्वाचा भाग आहे आपण तो बघितला या ठिकाणी. आता आपल्याला जे बघायचं आहे बघा, स्मृती झालं. आता आपण बघूयात बघा शास्त्रज्ञ. ओके. त्यातलं बघा गुप्त काळात अनेक शास्त्रज्ञांनी अनेक ग्रंथावर लेखन दिले. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा ॲस्ट्रॉनॉमी आपल्याला म्हणलेलं आहे. खगोलशास्त्र इंग्रजी तिथं लिहिलं बघा. खगोलशास्त्र सिलेबसमध्ये आहे आपल्याला. ॲस्ट्रॉनॉमी असा शब्द आहे बघा. ॲस्ट्रॉनॉमी त्याच्यामध्ये काय सांगितलं, वराहमिहिर हा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ याच काळात झाला. वराहमिहिर सगळ्यात महत्त्वाचं काय, वराहमिहिर. वराहमिहिर हा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ त्यामध्ये आहे. त्याचे पंचसिद्धांतिका बृहजातक व लघुजातक. त्याच्या पुस्तकाचं नाव पंचसिद्धांतिका. बृहजातक आणि लघुजातक हे त्याचे पुस्तक आहेत. कोणाचे? वराहमिहिरची असणारी पुस्तक आहे. हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध. खगोलशास्त्राच्या काही कल्पना भारतीय आणि ग्रीकांपासून स्वीकारल्या असल्या तरी भारतात या शास्त्राची बरीच प्रगती झाली. आर्यभट्ट यांचा आर्यभट्टीय. दुसरा काय, आर्यभट्ट यांचा आर्यभट्टीय. आर्यभट्ट यांचा आर्यभट्टीय नावाचा ग्रंथ. हा ग्रंथ ज्योतिष आणि गणितशास्त्रावर काय म्हणता येईल की महत्त्वपूर्ण प्रकाश टाकतो. या ग्रंथावरून स्पष्ट होते की पृथ्वी गोल असून ते आपल्या आसाभोवती फिरते म्हणून सर्वत्र दिवस रात्र होते. पृथ्वीच्या छायेमुळे ग्रहणे लागतात वगैरे कल्पना ग्रीकांप्रमाणे भारतीयांनी गॅलिलिओ पूर्वीच माहिती होत्या. तसेच प्रकाश हा सूर्यापासून मिळत असून इतर वस्तू सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात असे भारतीयांचे मत होते. याउलट तत्कालीन जर्मन लोक चंद्र हाच प्रकाशाचा प्रणेता मानत असे. त्याचे म्हणणे असे होते की जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा सूर्य उदय होतो, अंधार पडल्यावर चंद्र उदय होतो. तसेच पृथ्वीत गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे हे न्यूटनची 1000 वर्षापूर्वी ब्रह्मगुप्तांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे जे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दलची माहिती आपल्याला ब्रह्मगुप्ताने पहिल्यांदा सांगितली होती. ग्रहावरून भविष्य सांगण्याचे शास्त्र भारतीयांना माहिती होते. वराहमिहिर, आर्यभट्ट हे व ब्रह्मगुप्त हे तिसरा व्यक्ती आहे बघा, ब्रह्मगुप्त. हे आपल्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून बघायला लागतात. याच्यावर प्रश्न विचारतो. ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, आर्यभट्ट आणि ते. गणितामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, त्यातलं काय गणित, मॅथमॅटिक्स म्हणलेलं आहे. गणिताचे बघूया ते काय काय सांगितलेलं. गणितामध्ये काय सांगितलेलं आहे,
अंकगणित, बीजगणित, भूमिती या क्षेत्रातही भारतीयांची बरीच प्रगती. भारतीयांना दशमान पद्धती, क्षेत्रफळ, घनफळ, त्रिकोण काढण्याचे सखोल ज्ञान होते. काय काय होतं? दशमान पद्धती भारतीयांना. भास्कर आहे बघा, दशमान पद्धती. लीलावती नावाचा ग्रंथ आहे बघा, त्यामध्ये काय लीलावती नावाचा ग्रंथ आहे बघा. लीलावती मुलीच्या नावाने लिहिलेला. कुणी लिहिलेला आहे बघा? भास्कराचार्य. भास्कराचार्य. दशमान पद्धती, घनफळ काढायचं, क्षेत्रफळ काढायचं, ही माहिती आपल्याला भारतीय लोकांना त्या काळात होती. भारतीय लोकांना असलेली माहिती. त्रिकोणमिती काढायची. वैद्यकशास्त्रामध्ये आपल्याला काही नावं महत्वाची आहेत बघा. भारतीयांच्या वैद्यकशास्त्रात प्रगती सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. हे लिहून घेतलंय का बघा? एकदा लिहून घेतलंय का बघा, मग आपण पुढचा भाग बघूया. लिहून घ्या पडदेशी. मेडिसिन आपल्याला बघायचं आहे. वे ॲस्ट्रॉनॉमीचं आपण नावं बघितली. परत काय म्हणतात की मॅथमॅटिक्सची नावं बघितली. Now we will talk about the medicine in Gupta period. Medicine in the Gupta period. मेडिसिन और वैदक. आपण इग्नोरनं पण नाव बघूयात बघा. वैदकमध्ये काय सांगितलं आहे? भारतीयांची वैद्यकशास्त्रातील प्रगती वाखाणण्यासारखी होती. वाघबट या प्रसिद्ध अष्टांग संग्रह लिहिला. सगळ्यात महत्त्वाचं वाघबटाचं अष्टांग संग्रह. अष्टांग संग्रह एक पहिलं पुस्तक लिहिलेलं. हा औषधी ग्रंथ याच काळात भारतीयांचे वैद्याची औषधे अत्यंत गुणकारी असून ते अगदीच खात्रीची असत. औषधे तयार करण्यासाठी निरनिराळ्या वनस्पती, खनिज पदार्थ, पारा, लोह वगैरेचा उपयोग करून जीवक माहिती आहे का? जीवकांना सेल्युकस निकेटरचा एक रोग नीट केला पाहिजे. जीवक हे आपल्याला माहिती आहे बघा. भस्मे, आसवे, अरिष्टे बनवेत. शल्यविद्या सुद्धा भारतीयांना अवगत होती. म्हणजे आपल्याला हे नावं महत्वाची आहेत बघा. हे इग्नोमधनं बघूयात बघा. ते आपल्यासाठी गरजेचं आहे बघा. चरक संहिता आहे. सायन्स म्हणत आहे. सायन्स अँड मेडिसिन त्यातलं आपल्याला बघायचं. गोल्डन एज ऑफ सायन्स इन गुप्ता पिरियड. इम्प्रूव्ड टेक्निक्स आहेत. सेकंड अर्बनेशन आपल्याला टेक्नॉलॉजीमधलं झालेलं दिसतं. काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. लास्ट ओके ते आपल्याला बघू. इंडियन स्टेट्स. The Gupta Empire expanded most in terms of territorial coverage of northern, southern and eastern India. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सोशल ऑर्गनायझेशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ टेक्निक्स अँड क्राफ्ट, ॲग्रिकल्चर क्राफ्ट आपण बघितलेलं आहे. ट्रेड बघितलेलं आहे. काय ट्रेड बघितलेलं आहे. डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स. काय म्हणतात की सुलवड जिओमेट्री आपल्याला त्यात आलेली दिसते. उज्जैन आहे. अरब मॅथमॅटिशियन पण आपल्याला त्या काळात आलेले दिसतात.
अल्जेब्रा इन इंडिया काय प्रकारचं आहे, व्हेरिएबल्स काय कसे आहेत. इथं आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय बघा नावं दिलेत बघा. आर्यभट्ट म्हणलेलं आहे 476ला, म्हणजे गुप्ता काळातच आहे बघा. वॉज द ग्रेटेस्ट ॲस्ट्रॉनॉमर ऑफ द गुप्ता पिरियड. इट वॉज हिज फर्म बिलीफ दॅट द अर्थ वॉज रोटेटिंग अँड द इव्हन रेस्टिंग. म्हणजे पृथ्वी फिरत आहे, त्याच्यामुळे आपल्याला सूर्य दिवस रात्र बघायला मिळते. वारामीर आहे आर्यभट्टान सिरीज पण सांगितलेलं बघा, समेशन एन रेज टू 2. आर्यभट्ट वॉज फॉलोड बाय द वारामीर. आर्यभट्टाला फॉलो केलेलं आहे कोणी, वारामीर. बृहत संहिता नावाचं पुस्तक जे काय आर्यभट्ट ॲदर अन ओल्डर ॲस्ट्रॉनॉमिकल फाइंडिंग इज वर्क. बृहत संहिता नावाचं पुस्तक आपल्याला आर्यभट्टनं लिहिलेलं आहे. द प्रॉब्लेम विथ वारामीर वॉज ही अटेम्प्टेड टू रेज ॲस्ट्रॉलॉजी टू द लेवल ऑफ सायंटिफिक ॲस्ट्रॉनॉमी. वारामीर ब्राह्मीण हिमसेल्फ वॉज एम्प्लॉयड इन द किंग कोर्ट्स. ब्राह्मीण लॉ मेकर्स असणार. त्यानंतर आहे बघा कोण, वारामीरची माहिती आपण ब्रह्मगुप्त आहे बघा 598ला AD ला. म्हणजे आपल्याला क्रोनॉलॉजी लावली आर्यभट्ट, वारामीर आणि कोण आहे म्हणलं येईल बघा ब्रह्मगुप्त. या 3 आपल्याला ॲस्ट्रॉनॉमी मधली क्रोनॉलॉजी लागते बघा. बृहस्पत सिद्धांत, an excellent scientist proclaimed as Brahsput Siddhant. Some people think that eclipse is not caused by the head Rahu. This, however, is a foolish idea. So, for it is in the eclipse. The Veda, which is the word of God from the mouth of Brahma, say that the head. त्यामध्ये आपल्याला आलेली माहिती. वारामीर, आर्यभट्ट आणि श्रीशैल हे मेंटेन दॅट राहू इट इज. त्यातनं आलेल्या ह्या गोष्टीचा आपण खगोलशास्त्राच्या बघितल्या. वारामीर लल्ला आयदर इग्नोर द अबोव स्टेटमेंट्स. ओके, एज ऑफ कॉन्फ्लिक्ट आपल्या त्यानंतर म्हणलेलं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, मेटलर्जी आपल्याला बघूया. जेमिनी सूत्राचं आर्यभट्ट हे आपल्याला नाव. आर्यभट्ट काय म्हणता येईल बघा. आर्यभट्ट दुसरा, आर्य भास्कर आहे बघा. लत्तादेव निहसांत महा आर्यभट्टी आहे बघा. हा पुस्तक पण आपल्याला आर्यभट्टाने लिहिलेलं. वारामीरचं काय, सूर्य सिद्धांत. कोणाचं, वारामीरचं सूर्य सिद्धांत. ब्रह्मगुप्तचं काय, ब्रह्मस्फुट सिद्धांत. खंड खाद्य. आर्यभट्टाचं काय, अर्ध रत्रिका. आर्किटेक्चर्समध्ये आपल्याला काय म्हणतात, शिल्पशास्त्र. नगर द्रविड वेशर या मंदिर स्थापत्यकालाही आपल्याला गुप्ता काळात आलेले दिसतात. मायामतम शिल्प रत्नकोश. पुराण आहे शिल्प सारणी. चैत्य आपल्याला आलेलं दिसतं, चैत्य विहार. टेम्पल आर्किटेक्चर आपण बघितलेलं आहे बघा. रॉककट. मेटलर्जी पण आपल्याला माहिती आहे बघा. काय बौद्धायान आहे बघा. कशामध्ये, सायंटिस्टमध्ये बौद्धायान आहे बघा. बौद्धायान सूत्र आहे बघा. त्या काळातलं बौद्धायान सूत्र काय प्रकारचं आहे. बौद्धायान सूत्र, बौद्धायांचं धर्मसूत्र. अपस्तंभ म्हणलेलं आहे. पोर्शन ऑफ द लार्जर कल्पसूत्र. वेद शुल्भसूत्र. आर्यभट्ट आहे बघा आपल्याला त्यामधलं. पुढं काय म्हणलेलं आहे, ब्रह्मगुप्त आपण बघितले. हे नावं सगळे बघितलेले आहेत. भास्कराचार्य लीलावती नावाचं पुस्तक आहे भास्कराचार्याचं. बीजगणित आहे, गणिताध्याय, गोलाध्याय. भास्कराचार्यांची असणारी काही माहिती. वारामीरची आपल्या डिटेल माहिती दिसते बघा. सूर्य सिद्धांत, रोमन सिद्धांत, पौलिसा सिद्धांत, वैशिष्ट सिद्धांत, वेगवेगळ्या प्रकारचे. नागार्जुन आहे बघा. नागार्जुन रसरत्नाकार. नागसेन वेगळा, नागार्जुन वेगळा. नागार्जुन हित आहे. नागसेन हा अगोदरचा आहे बघा, जो याच्यासोबत चर्चा केलेला, मिनॅंडर सोबत चर्चा केलेला राजा बघा. त्याची असणारे नागार्जुनची नाव आहेत बघा. ओके, ही आपल्याला या पद्धतीने आपण हे गुप्ता कालखंड आपण समजून घेतला बघा. काय आता आपण बघूयात बघा उद्याच्या लेक्चरमध्ये हर्षवर्धन कालखंड बघूयात बघा. हर्षवर्धनचा कालखंड उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे बघूयात बघा. आता आपण बघितलेलं आहे गुप्ता कालखंड असं संपला. अशा पद्धतीनं
म्हणजे युनिट नंबर 2 संपेल आणि परवा दिवशी युनिट नंबर 3ला आपण सुरुवात करूयात बघा. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.